पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि कागदपत्र अपलोड करत असताना खूप गोंधळ उडालेला आहे उमेदवारांचा. त्या संदर्भात मल्टिपल कॉल्स मेसेजेस मिळत आहेत. सो म्हणूनच हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुम्हाला मदत नक्कीच करेल याच्यासाठी बनवत आहे. मित्रांनो, शांततेत रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण तुम्ही जी माहिती आता देणार आहात तीच माहिती येणाऱ्या काळामध्ये तुमची जेव्हा निवड होणार आहे, नियुक्ती करत असताना व्हेरीफाय केली जाणार आहे. त्यामुळे कोणती अशी सिंगल चूक करू नका, जेणेकरून याच्यामध्ये तुम्हाला या नोकरीला मुकावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यातूनही तुमचा एखादा जर प्रश्न राहिला असेल तो मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा एखादं स्पेशल मार्गदर्शन लाईव्ह किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती दिली जाईल. सो तुमच्या शब्दामध्ये पोर्टलमध्ये ज्या काही सूचना आहेत, सोबतच तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये माहिती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनच्या टॅबवरती गेल्यावरती जो सर्वांना महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कागदपत्र कोणती अपलोड करायची, कोणती तारीख त्याच्यावरची महत्त्वाची आहे, त्याचे मार्क्स कसे टाकायचे, त्याच्यानुसार प्रवर्गानुसार, शैक्षणिक अर्हतानुसार, वयोमर्यादेनुसार, पसंतीक्रमानुसार किंवा अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबतीमध्ये कागदपत्र हे खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. कारण जेव्हा तुमचं नियुक्ती होणार आहे, निवड होणार आहे, तेव्हा नियुक्तीच्या वेळी या सर्व कागदपत्रांची पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. या संदर्भातला महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ऑलरेडी जी आपलं नोटिफिकेशन आहे पोर्टलवरती आलेलं आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. फटाफट जॉईन करा आणि एकदा तुम्हीसुद्धा वाचून घ्या. परंतु थोडक्यात कोणकोणती कागदपत्र अपलोड करून घ्यायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या भाषेमध्ये समजेल असं पाहणार आहोत. प्रथमतः आपण सुरुवात करूया की जे पोर्टलवरती ज्या सूचना आलेल्या आहेत तिथपासून. हे पहा मित्रांनो, जेव्हा जेव्हा निवड होणार आहे, नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल, तेव्हा मात्र तुम्हाला हे कागदपत्र सबमिट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वयाचा पुरावा, त्याच्यामध्ये बघा हे सर्व डिटेल्स दिलेलं आहे. शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, त्याच्यामधला पुरावा कोणता असावा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या अध्यापनातील विषय गटातील पदांसाठी आवश्यक असलेल्या किमान अर्हतेची प्रमाणपत्रे. म्हणजे लक्षात घ्या, 1ली ते 5वीसाठी D.Ed लागतं, इतकं सिंपल आहे. 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी यासाठी मात्र ग्रॅज्युएशनचं जे तुमचं स्पेशलायझेशन आहे ते कन्सिडर केलं जाणार आहे. आणि 11वी ते 12वीसाठी आणि 9वी ते 10वीसाठी सुद्धा PGचं स्पेशलायझेशन ग्राह्य धरलं जाणार आहे. इतकं सिंपल आहे. त्याच्यामध्ये अजिबात सुद्धा तुम्ही कन्फ्युज्ड व्हायचं नाही आहे. आणि हो, 10वीची जी तुमची माध्यम आहे त्यानुसार तुमची निवड त्या माध्यमाला शिकवण्यासाठी होणार आहे. आता बघा इथं वेगवेगळे दिलेले आहेत. CGPA असेल, OGPA असेल किंवा लेटर ग्रेड असेल, त्याच्यानुसार संस्थेच्या शेकडा गुण नमूद करायचे आहेत. म्हणजे कोणत्याही पद्धतीने जरी तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्रामध्ये, निकालपत्रामध्ये जरी मार्क्स दिले असले तरी तुम्ही टाकत असताना त्याची टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. आउट ऑफ, जसे की 600 आउट ऑफ तुम्हाला किती पडले असतील त्याच्यानुसार तुमच्या गुणपत्रकच्या पाठच्या साईडला हे सर्व कॅल्क्युलेशन दिलं असतं. ते तुम्ही सहज इझिली करून घेऊ शकता. आणि हे वेगवेगळं बघा सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रमाणपत्र जोडत आहात मागासवर्गीय असल्यानंतर त्यावेळेस कोणतं जोडायचं आहे. नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र जोडत असताना सध्या तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो. आणि त्याच्यानुसार सध्या 14 मे नंतरचं सुद्धा नॉन क्रिमिनल तुमच्याकडे जर असेल वार्षिक इयर 2025-26 मधलं, तरी ते ग्राह्य धरलं जाणार आहे. दिव्यांग असल्याबाबतचा पुरावा सुद्धा तुम्हाला इथे जोडायचा आहे. माजी सैनिकाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. महिला आरक्षणास पात्र असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे. आणि असं असताना अनाथ असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याबाबतचा पुरावा, विवाहित महिलांच्या नावात काही बदल झाला असल्याबाबतचा त्याच्यावरचं गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे. आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबतच तुमचं जे MSc झालं असेल त्याचं सुद्धा प्रमाणपत्र जोडायचं आहे. आणि अशा पद्धतीने एवढी सर्व कागदपत्र तुम्हाला करत असताना तुमचा फोटोही तितकाच महत्त्वाचा आहे, तुमची स्वाक्षरी महत्त्वाची आहे. आणि जर गैरप्रकार केला तर कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीची इथं सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, हे लक्षात घ्या, कोणकोणती कागदपत्र तुमच्यासोबत असायला हवी त्याच्या संदर्भातला हा शॉर्ट आहे. उमेदवाराने टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केले छायाचित्र अद्ययावत छायाचित्र असायला हवं. जे तुम्ही परीक्षा देताना जे फोटो लावला होता तोच फोटो तुम्हाला इथे जोडायचा आहे. मित्रांनो, ही PDF खूप महत्त्वपूर्ण सोर्सेसद्वारे ईमेलद्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि खरं धन्यवाद, अशा एकदम स्क्रुटिनिटी ज्यांनी केला असेल त्यांच्या मनापासून धन्यवाद. दुसरं जे आहे तो डॉक्युमेंट आहे बघा. चाचणीच्या वेळी तुम्ही जी स्वाक्षरी केली असेल किंवा अद्ययावत स्वाक्षरी असेल किंवा अद्ययावत छायाचित्र असेल, परंतु शक्यतो चाचणीच्या वेळी जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेच तुम्ही
तुम्ही आता इथं अपलोड करायचे आहेत. सोबत डोमासाईलचं सर्टिफिकेट, जातीचा दाखला, त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र जर लागू असल्यास ते सुद्धा जोडायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुमची जेव्हा नियुक्ती होणार आहे तेव्हा 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून द्यावं लागतं आणि त्या पावतीवरती तुम्ही ते करून सुद्धा देता. त्याच्यानंतर समांतर आरक्षणाचा जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये 14वी नंतरचं ग्राह्य धरलं जाईल का मित्रांनो, त्याच्यासाठी आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून, युनिटच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केला होता. आपल्याला शालेय शिक्षण विभागाने तसं आश्वासन सुद्धा केलं होतं. इव्हन मंत्र्याचे जे PS आहेत पवार सर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. परंतु त्याच वेळेस काही अशी उमेदवारांनी मागणी केली की हे व्हॅलिड नाही आहे, इनव्हॅलिड असताना यांना कशी काय तुम्ही संधी देताय, आणि त्यामुळे सध्या ते सर्व कॅल्क्युलेशन मिस झालेलं आहे. आणि आता मात्र 14 मे पूर्वीचे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगाचं प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडूचं प्रमाणपत्र असेल, सोबत अनाथ असल्याचं प्रमाणपत्र असेल. हे जे समांतर आरक्षणचे प्रमाणपत्र आहेत ते अगोदरचे असायला आहेत. परंतु मित्रांनो, लढाई संपलेली नाही आहे. जर तुम्ही खरंच जर प्रयत्न केला तर तुम्हाला सध्या हे सुद्धा प्रमाणपत्र 14 मे नंतरचं जर तुम्ही केला असेल फॉर्म भरताना तर तुम्हाला अपलोड करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळेस सुद्धा असं झालं होतं, आत्ता सुद्धा होऊ शकतं. नेक्स्ट आहे माध्यमिक शालेय परीक्षेचे प्रमाणपत्र, म्हणजे अर्थातच 10वीचं जे काही मार्कलिस्ट असेल, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट असेल. 8वा मुद्दा आहे 12वीचं असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल, मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट. 9वा मुद्दा आहे की पदवी प्रमाणपत्र आणि पदविका गुणपत्रक, म्हणजे जर काही असेल तर म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन बघा. त्याचबरोबर DED, BEd, DLED, TCS असे जे काही तुम्ही केलेलं आहे त्याचे प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रक लागू असल्यास तुम्हाला हे ठेवायचं आहे. सोबतच पदवी स्तरावरील म्हणजे DED, BEd 1 ते 5वीसाठी शिकवताना तुम्हाला लागत असेल, 6वीच्या पुढच्या वर्गासाठी मात्र तुम्हाला BEd, BLLED, BScEd, BPEd, BE इत्यादी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. सोबतच 13 नंबरचा जो मुद्दा आहे पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हता MPEd सुद्धा पदवी परीक्षेसाठी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये अजून मेन्शन केलेलं नाही आहे, ते एक राहिलेलं आहे, ते म्हणजे MEdचं प्रमाणपत्र किंवा MA एज्युकेशनचं प्रमाणपत्र. ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता कारण अध्यापक विद्यालयाच्या जागा मात्र इथे येत आहेत. 14वा जो मुद्दा आहे BPEd उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता तशी लागू असलेले प्रमाणपत्र तुम्हाला ठेवायची आहेत. सोबतच जे काही कला, क्रीडा, कार्यानुभव याच्यासाठी सुद्धा संगीत या शिक्षकांची वेगळी अर्हता असते, ते सुद्धा कागदपत्र तुम्हाला इथं तयार ठेवायचे आहेत लॉग इन करायच्या अगोदर. आणि नंतर TET CTETचे प्रमाणपत्र आहेत 14 मे 2000 पर्यंत अगोदरचं असेल तेच ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतरचं TET पास झालं असेल, CTET पास झाला असेल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. 16 मुद्दा आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यावरचे प्रमाणपत्र लागू आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा वारस जर असेल तर त्याचे प्रमाणपत्र हवं आहे. 1991ची जनगणना कर्मचारी असल्यावरचे प्रमाणपत्र असले आहेत. 1994चे निवडणूक कर्मचारी असल्यावरचे प्रमाणपत्र. पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर पेसा क्षेत्रातील दाखला तुम्हाला रेडी ठेवायचा आहे रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर. सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता 2025चे गुणपत्रक स्कोर कार्ड तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, ही सर्व जी कागदपत्र आहेत, छायाचित्र, स्वाक्षरी आहे, JPG किंवा .jpeg या फॉर्मॅटमध्ये कमाल 100 KB मर्यादित साईजमध्ये ठेवायचं आहे. इतर सर्व कागदपत्र करता मात्र म्हणजे तुमची फोटो आणि सहीसाठी मात्र JPG ही साईज चालणार आहे. परंतु बाकी मात्र तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये असेल आणि 500 MB पर्यंत ते चालणार आहे साईज. JPG असेल तरीसुद्धा चालेल, फक्त फोटो आणि सही फक्त PDF फॉर्मॅटमध्ये नको आहे. त्याचमध्ये उमेदवारांना कागदपत्रावरील सर्व कागदपत्र बंधनकारक नसतील तर फटाफट त्याची तुम्ही जुळवाजुळव करायची आहे आणि मगच रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणती घाई करायची नाही आहे. मित्रांनो, अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जोडायचं आहे ते म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ते सुद्धा तुम्हाला स्वतः हस्तलिखित लिहावं लागतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करावं लागतं. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील, काही नसतील, काहीची तुम्ही पूर्तता करणार असाल, वेळ अजून गेलेली नाही आहे. 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे. अजून कदाचित एखादा आठवडा मुदतवाढ मिळूही शकेल, नाही असं नाही, मिळूही शकेल. त्यामुळे त्या काळामध्ये जर तुम्ही नॉन क्रिमिनल विशेषतः जर तुमच्याकडे नसेल तर फटाफट तुम्ही अप्लाय करा आणि ते काढून घ्या जर तुम्ही केलं असेल तर. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि इम्पॉर्टंट अपडेटसाठी स्टे कनेक्टेड.